नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जेथे जन्मला श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण 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 एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा गवळणी बांधिती धारणासी गळा केळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन हिंडिरानुरान गाई पाठी। आजच्या पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा फक्त 3 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याने केलेलं गोकुळातलं आश्चर्याचं चरित्र वर्णन करतात। विठ्ठला 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 कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांची राजयोगी यांची माऊली साधकांची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य श्रमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्त शिरोमणी मारुतीराय आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं गेल्या 16 वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे डावरगाव आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या काल्याची कीर्तनाची सेवा अर्थात सांगता या कीर्तनाची सेवा समस्त गावकरी भजनी मंडळी सप्ताह कमिटी आयोजक मंडळी या सर्वांच्या वतीने तिसऱ्यांदा या गावामध्ये येण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे। आज 2 वर्षापूर्वी आलो होतो, गेल्याही वर्षी आलो होतो, थोडा पावसाचा व्यत्यय गेल्या वर्षी झाला होता आणि पुनश्च एकदा या वर्षीच्या काल्याची कीर्तनाची सेवा समस्त गावकऱ्यांच्या वतीने टाळकऱ्यांच्या वतीने सप्ताह संयोजकाच्या वतीने व उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य आपल्या जालना जिल्ह्याचं भूषण अत्यंत गरीब घरामध्ये जन्म घेऊन वारकरी संप्रदायावरती अत्यंत श्रद्धा आणि निष्ठा ठेवून माऊली ज्ञानोबारांच्या कृपा आशीर्वादानं जगद्गुरु श्री संत तुकोबारांच्या आशीर्वादानं नितांत गाथेवरती ज्यांची श्रद्धा आहे ज्ञानेश्वरीवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे असे उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय वारकरी भूषण गायनाचार्य प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये ज्यांचा आवाज पोहोचलेला आहे असे जालना जिल्ह्याचं वैभव आपल्याच परिसराचं वैभव असे आमचे परममित्र परमादरणीय संगीत अलंकार भजन सम्राट गान कोकिळा आमचे कैलास महाराज पवार पूजनीय कैलास महाराजांच्या माध्यमातून आणि महाराजांच्या मित्र
पूर्ण संबंधाने परिपूर्ण या गावामध्ये येण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. अत्यंत गोड नियोजन डावरगावकरांनी केलेलं आहे. कुठलीही काटकसर, कुठलीही भागवा भागवी, कुठलीही ॲडजस्टमेंट सप्ताह संयोजकांनी आणि तरुण बांधवांनी केलेली नाही. अगदी तंतोतंत नियोजन आहे. एका वाक्य जर बोलायचं ठरलं तर 100% मार्क गावकऱ्याला आहेत. विठ्ठला विठ्ठला. आजची कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता आपल्या भागातील, आपल्या परिसरातील वारकरी संप्रदायावरती अत्यंत श्रद्धा आणि निष्ठा असणारी सगळी टाळकरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आपलं गाव भजनावरती नितांत प्रेम करणारं गाव आहे. गायक वादकांची आवड असणारं आपलं हे गाव आहे. त्यामध्ये ज्यांनी पहिली चाल समोर गायली, आपल्या सर्वांचे लोकप्रिय गायक आमचे सन्मित्र कैलास महाराज पवार. कुठेही कीर्तनाला गेलं तर लोक म्हणतात कैलास महाराज तुमच्या ओळखीचे आहेत का? म्हटलं काय करायचं, एक दिवस आमच्या सप्ताहाला त्यांना बोलवा. म्हणजे कीर्तनकारापेक्षा जास्त मागणी महाराष्ट्रात कोणत्या गायकाला तर ते कैलास महाराज पवारला मागणी. मीही फोन करीत असतो, महाराज चला एक दिवस. ते म्हणतात नाही नाही आता नाही ॲडजस्ट होत. अशी परिपूर्ण त्यांचं सगळं बिझी काळ आलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांनी भरभरून त्यांना प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि ज्ञानोबारायांवर सुद्धा त्यांची नितांत श्रद्धा आहे, प्रेम आहे. ज्ञानोबारायांचं नाव जरी घेतलं तरी त्यांचे डोळे अश्रूने डबडबतात. असं कोमल अंतकरण ज्यांचं आहे असे आमचे कैलास महाराज पवार. अनेक बिझी कालखंड असताना सुद्धा आपल्या गावामध्ये, आता सासरवाडीच असल्या कारणानं महाराज 7 दिवस आपल्या गावामध्ये उपस्थित असतात. असे आमच्या कैलास महाराजांना माझं वंदन आहे. ज्यांनी पहिली चाल मागे गायली, गेल्या 7 दिवसापासून आपण ज्यांचं गायन श्रवण करत आहात, उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य भजन गंधर्व श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रामध्ये कैलास महाराज गायला आहे म्हटल्यावर तेवढ्याच ताकदीचा, तेवढ्याच आवाजाचा आणि तेवढ्याच क्वालिटीचा गायक मागे पाहिजे. आणि मग उभ्या महाराष्ट्रामध्ये 2-3 नावं येतात. त्यामध्ये अग्रगण्य नाव ज्यांचं घेतलं जातं, सगळ्या कीर्तनकारांच्या आवडीचे गायक आमचे सन्मित्र संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण संजय महाराज हजारे. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. अत्यंत गोडगळ्याचे महाराज गायक आहेत. अत्यंत मृदू महाराजांचा स्वभाव आहे. संजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्याही वर्षी महाराज होते. महाराजांनाही माझं वंदन आहे. जे आपल्या कीर्तन सेवेप्रसंगी उपस्थित आहेत, आपल्याच परिसरातील उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय आदर्श वारकरी गायक, आमच्यावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे असे श्री हरिभक्तपरायण आदरणीय अण्णांची उपस्थिती आहे. अण्णांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय गायनाचार्य वारकरी भूषण श्री हरिभक्तपरायण आमचे भाऊसाहेब महाराज आहेत, त्यांनाही माझा साष्टांग प्रणिपात आहे. इतर सर्व टाळकरी महाराज मंडळी, आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी असेल, सुंदर असे चोपदार असतील, आमचे अशोक भाऊ वारे असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. हरिभक्तपरायण ज्यांची मृदंग सेवेसाठी उपस्थित आहे, उभ्या महाराष्ट्रामध्ये जे काही नामांकित मृदंगाचार्य आहेत त्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं. आणि अनेक नारळी सप्ताह, अनेक नामवंत सप्ताह, रौप्य महोत्सव, अमृत महोत्सव, शताब्दी उत्सव, नामवंत उत्सव म्हटला की महाराजांची वाजवण्यासाठी 1 दिवस का होईना पण उपस्थिती राहते. असे उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंगाचार्य, कीर्तनकारांना योग्य साजेची साथ न डिस्टर्ब करणार, गायकाला न डिस्टर्ब करणारे साथ, योग्य साथ देणारे उभ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंगवादक पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे पटशिष्य मृदंग सम्राट आमचे ऋषी महाराज फटांगरे यांची उपस्थिती आहे. ऋषी महाराजांनाही माझं वंदन आहे. खरं तर ऋषी महाराज पखवाज वाजवत नाहीत. ऋषी महाराज पखवाज वाजवायला असल्यावर पखवाज बोलतो, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. विठला विठला. ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्याकडे आहे, एक जणांनी विचारलं, महाराज हे पारायण किती दिवस करायचं? मी त्याला सांगितलं, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत माणसाने पारायण करत राहायचं. असे ज्यांचं आपल्याकडे ज्ञानेश्वरीचं नेतृत्व, पारायण नेतृत्व आहे, असे युवा कीर्तनकर आमचे लक्ष्मण महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत गोड साऊंड सर्व्हिस आहे. गायक वादक चांगले म्हटल्यावर साऊंड सिस्टीम चांगली लागते. एका जणांना म्हटलं, मी मला विकू दे रे बाबा, ते घरी गेलं आणि दास घासाची विकू आणली, असं होत नाही. अत्यंत सुंदर त्यांनी लावलेलं आहे. बास गेन ट्रबल विकू अत्यंत सुंदर त्यांनी लावलेलं आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. अत्यंत यूट्यूबवाले, शूटिंगवाले आहेत आमचे वारकरी कीर्तन रंग, यांची यूट्यूबची शूटिंग आहे. आमच्याच गेवराई तालुक्यातील नामवंत यूट्यूब चॅनल आहे. कीर्तन झाल्यानंतर, सप्ताह झाल्यानंतर हे कीर्तनं
आपल्याला कैलास महाराजांच्या, संजय महाराजांच्या, ऋषी महाराजांचा पखवाज याही नंतर आपल्याला कीर्तन झाल्यानंतर डावरगाव वालसा या गावातील कीर्तन आपल्याला नंतर ऐकायला मिळतील. म्हणून त्यांच्याही पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. विठ्ठला विठ्ठला आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. सर्वांना परिचय. काला म्हणजे परिपूर्णता. देवळाची या कामा कळसू का परमगंगेसी सिंधू प्रवेशू. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं कधी? जोपर्यंत मंदिरावरती कळस बसला जात नाही तोपर्यंत. गंगा समुद्राला जाऊन मिळाली. अवघ्या झाल्या उर्मी एकमय तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काल्यामध्ये का? त्याचं कारण आहे या विश्वामध्ये सर्वात परिपूर्णतम देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग. महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तोलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. ओ याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या किती सांगू. महिपत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू. महिपत्र सिंधू वाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि विद्येची माता सरस्वती जरी लिहायला बसवली तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन होणार नाही. वर्णन कोणतं करावं? चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं, भगवान श्रीकृष्णानं जे चरित्र केलं त्याचं वर्णन कोणतं करावं? तर चरित्र ते उच्चारावे. बरं, गोकुळात काही कमी नाही, मग वर्णन कोणतं करावं? संजय महाराज उत्तर दिला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. गवळणी
टाळी वाजवा सर्वांनी एकदा जोरदार. गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. गवळणीने भगवान परमात्म्याला उखळाला बांधलं. हे भगवान परमात्म्याचं आश्चर्याचं चरित्र आहे. कोणी बांधलं? गवळणीने. कुणाला? हा, नाश्ता केलेलेत ना सगळे? हा, असे लोक रिमावा पडल्यासारखे झालेत लोक. असे असे तैट बसाय. विठ्ठला विठ्ठला गवळणीने भगवान परमात्म्याला उखळाला बांधलं. हे भगवान परमात्म्याचं आश्चर्याचं चरित्र आहे. का चरित्र आहे? भगवान परमात्म्यानं सुद्धा बांधून घेतलं. त्याचे काही कारण आहेत. काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुम्हाला समाजामध्ये वावरायचंय, तुम्हाला मोठं व्हायचंय, तर जगत असताना तुम्हाला अत्यंत नम्रपणे राहावं लागेल. साध्या भाषेत त्याला गोड बोलावं लागेल. गोड बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे. काही माणसं गोड बोलून आमदार झाले, एवढी ताकद गोड बोलण्यामध्ये. आणि काही माणसं पडले फक्त त्यांच्या बोलण्यामुळं पडले. गोड बोलण्यामध्ये ताकद आहे, फक्त गोड बोलायचं. सगळ्या महिला मंडळीत कीर्तनाला तुम्हाला माझी एकच विनंती, सगळं कीर्तन विसरून जा काल्याचं, पण एवढंच वाक्य ध्यानात ठेवायचं. एक काम कमी करायचं, पण घरात फक्त गोड बोलायचं. तुमचं सगळं चांगलं आहे, फक्त थोबाड मार खाते बघा. घरात फक्त चांगलं बोलायचं, गोड बोलायचं. आजचं कीर्तन तुम्ही ऐकताय ना, कैलास महाराजांनी अशोभवनी मला बोलवलंय. फक्त एवढंच वाक्य ध्यानात ठेवायचं. घरात फक्त काय करायचं? गोड बोलायचं. तुमचा नवरा ऑफिसला गेला, ड्युटीला गेला, पकवाज वाजायला गेला, कीर्तन करायला गेला, चौबदार म्हणून गेला, सिस्टीम घेऊन गेला, कुठंही तुमचा नवरा तुमचा मालक जाऊ द्या, पण तुम्हाला माहिती तुमचे मालक इतक्या वेळेला इतक्या वाजता घरी येतात. आता बघा, हे जर अंमलात आणलं ना, उद्यापासून फॉलो केलं तर 100% तुमच्या प्रपंचात बदल होईल. फक्त उद्यापासून करायचं. तुमचे मालक आले, पार्किंगमध्ये अशी गाडी लावली, घराकडं मालक येताना दिसली की फक्त मालकाकडे बघून फक्त हसायचं. हसायचं. ते वरील बापरे, आज कोणतं टॉनिक भेटले काय माहिती हिला. हा, असं हसायचं एकदा. आणि घरात आला नवरा की किचन रूम मध्ये जायचं. थोडा विको कमी करा. किचन रूम मध्ये जायचं आणि एक ग्लास भरून पाणी आणायचं. आणि फक्त ऋषी महाराज नवऱ्याच्या हातात देताना फक्त विठ्ठला हे मला माईक मध्ये सांगा. सांगतो जाऊ दे. ह्यांना म्हणलं शिकलेली बायको आणि लाईट कधी जाईन भरोसा नसतो. विठ्ठला फक्त घरामध्ये गोड बोलायचं. आपल्या घरात सासू येईन आपली आगेमोहळ नाही, आगेमोहळ चालू चुकून. आपल्या घरात जी सासू आहे ना, सॉरी मी थोडा आजारी बरं का, थोडं मला ॲडजस्ट करून घ्या. आपल्या घरात जी सासू आहे ना, त्या सासूला फक्त गोड बोलायचं. उन्हाळ्यात म्हणायचं, आत्या तुम्हाला चहा करून देऊ का? ती बी पित नाही ना, आपण देत नाही. भर थंडीत तिला म्हणायचं, आत्या शरबत करून देऊ का? ती पित नाही आणि आपण देत नाही. नुसतं गोड बोलायचं सासूला. आत्या तुमचे हात दाबू का? तुमचे पाय दाबू का? आत्या तुमचं नळड नका राहू द्या, तुमच्या डोक्यात तेच आहे पण नळड नका दाबू. घरामध्ये फक्त गोड बोलायचं. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता म्हणून तुकोबाराय म्हणतात. जयांगी मोठेपण दया यातना कठीण
साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन माणसानं साखर खायची. फक्त गोड बोलायचं. कोणाचाही फोन उचलायचा आल्यावर त्याला 2 शब्द प्रेमाने बोलायचे. तारीख रिकामी नाही, पुढच्या वेळेला नक्की करू. बरोबर आहे का? नाही तर म्हणायचं नाही नाही मला लईच कीर्तन झालेत मी फोनच उचलणार नाही. कोणाचा बी एक काळ असतो. सचिन तेंडुलकरचा बी एक काळ होता, विराट कोहलीचा एक काळ असतो, रोहित शर्माचा एक काळ असतो आणि अभिषेक शर्माचा बी एक काळ असतो. प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक माणसाचा एक काळ असतो. म्हणून जास्त अहंकार करायचा नाही. नम्र झाला होता नम्र व्हायचं. कोणालाही प्रेमाने बोलायचं जय हरी जय हरी. फक्त गोड बोलायचं हे 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 हे. किती माणसं गोड बोलले, आमदार झाले, खासदार झाले. काही माणसं गोड बोलून पंतप्रधान सुद्धा झाले. मेरे प्यारे देशवासियों भाइयों और बहिणों कार्यक्रम करून टाकला. फक्त घरात गोड बोलायचं. फक्त गोड बोलायचं. जग जिंकता येतं. मित्र जिंकायचा असेल तर सत्यता असावी. काही नव्हतं, फक्त मित्रप्रेम महत्वाचं. नाही तर मग कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मैत्री असावी भगवान श्रीकृष्णासारखी आणि त्या सुदाम्यासारखी. गेला होता भेटायला देवाला. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. 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 न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से दो. अरे द्वार पालो कन्हैया से दो. किधर पे सुदामा करीब आ गया है. किधर पे सुदामा करीब आ गया है. किधर पे सुदामा करीब आ गया. सुनते ही दौड़े चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहर. लगाया गले से सुदामा को मोहर. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. ये मेहमान कैसा अजीब आ गया है. मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वार अरे द्वार पालो किधर पे सुदामा करीब आ गया है. किधर पे सुदामा करीब आ गया. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. याला म्हणतात मित्रप्रेम. जग जिंकायचं असेल, बोलणं मित्र जिंकायचं असेल, सत्यता शत्रू जिंकायचं असेल, कपट आणि देव जिंकायचं असेल तर महत्वपूर्ण भाव. आणि तोच भाव गवळणीकडे होता. विकू कमी करत थोडं. गवळणी बाजाराला दही दूध ताक लोणी विकायला घेऊन जायच्या. बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग. पुढं काय
राहुल पुढं काय तुला तर पाठ व्हायला पाहिजे कीर्तन बाई माझ्या ग दुधात नाही दुधात पण टाकते इकडे बरोबर ठीक आहे. गवळणी बाजाराला दही दूध ताक लोणी विकायला घेऊन जायच्या पण म्हणत नव्हत्या दही घ्या दही. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव तव हसती तव तव हसती तव तव हसती मथुरे तन दुडीवरी 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 दुडी गवळणी साधे निघाली दुडीवरी दुडी गवळणी साधे निघाली. दुडीवरी दुडी गवळणी साथे निघाल्या. काय म्हणत होत्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरे जागे बडा दुःख त्याची चाल. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या दामोदर घ्या. एक क्षण जर गवळणीला देव दिसला नाही तर रडत होत्या गवळणी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे बेटी एक वेळा बेटी एक वेळा बेटी एक वेळा कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी कन्हैया कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. सारखं त्या भगवान परमात्म्याचं भजन एवढं भजन केलं की काहीच भगवंत सोडून दुसरं काहीच काम केलं नाही. मग ते राधाने केलं ते मीराने केलं. राधाने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया. सारखं त्या भगवंताचं भजन केलं. एके वेळेला भगवान श्रीकृष्णाने राधेला विचारलं, ए राधा माझ्यावरती किती प्रेम करतेस तू? त्या राधेनं उत्तर दिलं भगवान परमात्म्याला, कृष्णा तुला असं प्रेम समजणार नाही त्याच्यासाठी तुला राधाच व्हावा लागेल. एक बार तो राधा बनकर देखो
मेरे सावरिया राधाय रो रो कहे एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया राधाय रो रो कहे एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा एक बार राधा बन कर देखो मेरे सावरिया राधाय रो रो कहे राधाय रो रो कहे सारखं त्या भगवान परमात्म्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कैलास महाराजांचा आवाज आहे. तो आवाज प्रसिद्ध झाला हनुमान चालिसाचं एक पद आणि दुसरं त्या गवळणीचं पद मै तो सुध बुध खोई म्हणा कैलासजी तेवढं. मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार सब कुछ भूल गई मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में वाह सब कुछ भूल गई तेरे संसार में मैं तो राधा हो गई बदनाम रे मैं तो राधा हो गई बदनाम रे मैं तो राधा हो गई बदनाम रे हरि भजन बिना भूमि नाम रे नाम नारायण हो गया जन्म मेरे मुरली वाले वो मुरली वाले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले राधा हो गई बदनाम मुरलीवाले ओ बंसीवाले सारखं त्या भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन म्हणून गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म विढोबा रकुमाई
वाणी तुझे वर्णी गुण ऐसे दे प्रेम काही कळ माझी वाणी तुझवर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा. संप्रदायाच्या नियमानुसार एक चरणाचा भावार्थ सांगितला. उर्वरित अर्ध्या तासामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं आपण वर्णन करणार आहोत. आपण वेळोवेळी थांबणार आहोत. सगळ्यांना चरित्र माहिती आहे, पण ऐकण्यामध्ये तुम्हाला पुण्य, सांगण्यामध्ये मला आहे. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाली आहे का? वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न फार थाटामाटी आनंदामध्ये पार पडत होतं. तेवढ्यात आकाशवाणी झाली, एक कंसा, ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटामाटामध्ये आनंदामध्ये पार पाडतोस तिच्या पोटी जो 8वा मुलगा होईल तो तुझा वैरी होईल, तुझा वध करेल. मग घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवाने हात धरला. सांगितलं स्त्रियांना मारणं ब्रह्महत्येचं पातक, येला मारू नको. म्हणून सगळ्या पुरुषाला विनंती, डावर गावच्या महिलांना कधी मारत जाऊ नका. हे म्हणतात बाईलाही चांगला महाराज बाई हो, आमचे तेलही मला मारित होते, फक्त तोंड सांभाळा, तुम्हाला हे बी मारणार नाही, टेन्शन घेऊ नका. आणि मग बंदी शाळेमध्ये टाकलं. पहिला मुलगा झाला, कंसाला बातमी कळाली, पहिला झाला. असे 6 ही मारित दुराचारी, असे 6 मारले. 7वा गर्भ योगमायेनं तिकडे रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला. आणि 8व्या गर्भाचे वेद आता देवकी मातेला दिसू लागले. एवढी सुंदर दिसू लागली देवकी माता. माझ्याकडे पहा, नामदेव महाराज म्हणतात, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. सूर्यासारखी तेजस्वी देवकी माता दिसू लागली, कारण तिच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला येणार होते. काही काळ निघून गेला आणि नामदेवराय म्हणतात, अयोनी संभव नोहे काही श्रमे, नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. तिने सांगितलं, बाबा नंदाच्या घराला मजणे गोकुळाला, नंदाच्या घराला मजणे गोकुळाला. उपजली ते ठेवी आणि मज येते, माया उपजली ते ठेवी आणि मज येते. नंदाच्या घराला मजणे गोकुळाला, नंदाच्या घराला मजणे गोकुळाला. बाबा मला इथं ठेवू नका, मला घेऊन चला नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. मग उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. वसुदेवानं टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवलं. वाटेमध्ये यमुना मैयानं थोडा त्रास दिला, पण भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. यमुना मैयानं रस्ता दिला, तिथे गोकुळामध्ये पोहोचले. हा कन्हैया तिथे ठेवला. तिथे झालेली मुलगी टोपलीमध्ये ठेवली. परत कारागृहामध्ये आले. कंसाला बातमी कळाली, 8वा झाला, 8वा झाला. 8वा नव्हता, 8वी होती. कंसानं मुलगी मारायचा प्रयत्न केला. त्या काळात एकच कंस होता की त्यांनी फक्त मुलगी मारायचा प्रयत्न केला होता. आता घराघरात गावागावात कंस तयार आहेत. कशाला? मुलगी मारण्याकरता. घराघरामध्ये कंस तयार आहेत मुलगी मारण्याकरता. आज 10वीचा निकाल लागला तरी पहिली मुलगी आहे. शांत बसा रे.
12वीचा निकाल लागला पहिली मुलगी, MPSCचा निकाल लागला पहिली मुलगी, UPSCचा निकाल लागला पहिली मुलगी, नेट सेटचा निकाल लागला पहिली मुलगी. आज भारत देशाचे राष्ट्रपती कोण असेल तर ती म्हणजे मुलगी आहे. मुलगा जरी वंशाचा दिवा होत असेल पण मुलगी सुद्धा वंशाची पंथी होऊ शकते. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही. स्वाभिमानाने सांगायचं मला मुलगी झाली. पण मुलगी झाल्यावर सगळ्यात जास्त नाराज हेच होत्यात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. हे सगळ्यात जास्त नाराज होत्यात मुलगी झाल्यावर. आपण फक्त दवाखान्यात भेटायला जायचं आणि तिथं सासू बसलेली असते. आपण विचारायचं आजी काय झालं, पोरग झालं पोरगी, ते म्हणते पोरगी घ्यावी, इकडं वाकडं थोबड करते. जर तुम्हाला वाटत असेल भगतसिंह जन्माला यावे अगोदर विद्यादेवी पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र जन्माला यावे अगोदर कौशल्य माता पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे अगोदर देवकी माता यशोदा माता पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे तर प्रत्येकाच्या घरामध्ये अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ साहेब पाहिजे. म्हणून आजही छत्रपती शिवरायांची शिवजयंती आली तर पहिल्यांदा वंदन आपण छत्रपतींना नाही तर पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना करतो. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला. धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला. टाळी वाजवा सर्व टाळ्या. माझी जाऊची पुण्याई, माझी जाऊची पुण्याई कशी आली उफाळाला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला, बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला, बापाचा बाप शिवबा जन्मला. हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारे, तलवारीच्या दारे. अरे रयतेसाठी फार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने प्राणपणाने लढले मावळे खरवासा त्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाची 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 नाम गाजतंय गडकिल्ल्याचं लग्नावर. देवाचं नाम गाजतंय गडकिल्ल्याचं लग्नावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, गडकिल्ल्याच्या दगडावर. आजही प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील पण त्याला कूस तशी पवित्र असावी. अशा वाघिणीचा तो छावा हो, ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डपावर थापतून दुन्याची, डपावर थापतून दुन्याची. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचं गात गुणगान जी जी जी, प्रभूचं गात गुणगान जी रहा जी, शिवप्रभूचं गात गुणगान जी रहा जी 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 जी. आदि नमन साधु संताला, साधु संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, एकनाथाला, एकनाथाला.
बीड जिल्हा गेवराई तालुक्याला गेवराई तालुक्याला मुक्कामी बेलगावाला शाही कृष्णा गात पवड्याला जिरहाज पवड्याला जिरहाज गात पवड्याला जिरहाज गात पवड्याला जिरहाज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राची भूमी अत्यंत पवित्र आणि पावन झाली म्हणून आजही छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तर आजही आपली कॉलर अभिमानानं ताई ठेवते आणि आजही रक्त आपलं सळसळ करतं छत्रपतींचं नाव घेऊन राजाधिराज महाराज सिंहासनाधीश्वर महाराज हे छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय छत्रपतींचं नाव आजही घेतलं तर अंगावर काटा येतो आणि आजही अंगावर शहारे येतं छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन ज्यांच्या अंगावर शहारे येत नसतील त्यांचं रक्त घ्यायचं भोकरधनला जायचं आणि चेक करून आणायचं त्यांच्या रक्तात तुम्हाला फॉल्ट दिसला पाहिजे आणि छत्रपतींचं नाव घेऊन ज्यांच्या अंगावर काटा येत नसेल त्यांनी हात वर करा आपण कीर्तन झाले त्याचा काटा काढू नगर राहू द्या असं आजही छत्रपतींचं नाव आपण स्वाभिमानाने घेतो विठाला विठाला प्रत्येक मुलगी आज देशाच्या चांगल्या चांगल्या पदावरती आहे म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही तिने सांगितलं मला काय मारतो तुला मारणारा माझ्या अगोदर तिकडं गोकुळात जन्मलेला आहे तुझं लागी वधी उपजला मध्ये आधी उपजला मजा आधी इकडं चरित्र थांबू तिकडं सकाळी सकाळी एक गवळण झाडलोट करण्याच्या निमित्तानं यशोदामायाच्या रूम मध्ये गेली सगळ्या गावात गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे 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 एकटी पुढे एक धावे 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 एकटी पुढे वाटी ताटी सुंट वडे वाटी ताटी सुंट वडे गवळण सांगती हो पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला एक धावे एक पुढे वाटी ताटी सुंट वडे पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला सगळ्या गावात बोवाटा एकीला माहीत झालं तुम्हाला एखादी गोष्ट जर एखाद्याला माहिती करायची असेल गावात डावरगावमध्ये वालशामध्ये भोकरदनमध्ये फक्त ह्यांना सांगायची लोकमतपेक्षा फास्ट पेपर ह्या महिला म्हणजे तुला म्हणून सांगते सगळ्या डावरगावात करतात सगळ्या गावात बोबाटा एक धावे एक पुढे वाटी ताटी सुंटवडे मग भगवान परमात्म्याला पाहण्याकरता सर्व गवळींची रांग लागली
जिकडे तिकडे आनंद उत्सवा सुरुवात झाली. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गाणे गायला सुरुवात झाली, नृत्य करायला सुरुवात झाली. मग गाणे काय शांताबाई म्हणत असतील का? डान्स काय लुंगी डान्सवर करीत असतील का? नाही. गाणे आणि नृत्य म्हणजे पारंपरिक नृत्य. आता वाजवणारे चांगले ऋषी महाराज त्यात फुगडीचा एक बोल वाजवते आणि चोपदाराला एक कोणतरी जोडीदार घेऊन 2 मिनिटं इथं एक नृत्य करतील, फुगडी खेळतील. चला या चोपदार. हा दहा दे नाग दे. चला चला चोपदार या इकडे. वा आजचे कीर्तनाचे यजमान वारे पाटील. नाचून खेळायचे दिनेशराव. हा टाळी वाजवा सर्वांनी, टाळी एक टाळी. हा वा 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 टाळी टाळी. चला अशोक भाऊ आणि दादा यांचं नाव काय? गणेश दादा. चला हा दादा ते दादा दे. हा टाळी टाळी टाळी. हा वा वा गणेश महाराज आणि अशोक भाऊ. वा क्या बात आहे. बारीक. वा वा वा. आहे का कोणी तरुण मंडळी पैकी? तरुण तरुण. चला राहुल आणि पवन. राहुल आणि संभाजी. चला हा. अरे चल की बघा. चल पवन चल. चल राहुल. हा राहुल. हा हा राहुल. अरे राहुल. हा सर्जेराव मामा चला. सर्जेराव मामा शंकर भाऊ चला. दोघे जण शंकर भाऊ तुम्ही. वा वा. किती सांगू मी सांगू कोणाला अजी आनंद अजी आनंद. ऋषी महाराज धरा धरा पकडा. आतापर्यंत महाराष्ट्रात नावाजलेले गायक आणि आतापर्यंत काल्याच्या कीर्तनात कुठल्याच एवढ्या नामांकित गायकांनी आतापर्यंत पांडुरंगाच्या दरबारामध्ये फुगडी खेळली नसेल असे आपले लाडके कैलास महाराज पवार
आणि लाडके गायक संजय महाराज हजारे. चला 2च मिनिटं पण. हा महाराष्ट्रावर प्रेम आहे बरं का यांचं. हा हा चला कैलासजी चला. हा हा संजय महाराजाला जोडीदार द्या एक. अण्णा चला. लक्ष्मण बुवा असू दे, चला. हा जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात. गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदाले आणणारे. जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात. आणि भगवान परमात्म्याला पाहण्याकरता रांग लागली. हळूहळू देव रांगायला लागला. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात देखील आसये. रंगणी रंगणात तोंडा देखील आसये. तोंडा देखील आसये. रंगणी रंगणात तोंडा देखील आसये. तळवे तळ हात हात टेकित तळवे तळ हात हात टेकित डाव्या 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 गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनात तो म्या देखील असं. हळूहळू देव मोठा व्हायला लागला. सर्व गोपाळांना एकत्रित केलं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्रित केलं, धर्मवीर संभाजीराजांनी एकत्रित केलं, तसं भगवान श्रीकृष्णाने सर्वांना एकत्रित केलं. विचारलं का रे तुमच्या तब्येती अशा खराब का झाल्या. त्याने सांगितलं देवा सगळं दही दूध ताक लोणी सगळं डेअरीला जातं, डेअरीला काहीच राहत नाही असं. मग चोऱ्या करायला सुरुवात केली. चला मला चोरीचे काही नियम आहेत. आता मी तुम्हाला चोरीचे काही नियम सांगतो. 10 मिनिटात कीर्तन समाप्त. चोरीचा पहिला नियम. चोरी करताना पांढरे कपडे घालून जायचं नाही. आता संजय महाराजाच्या अंगावर कैलास महाराजाच्या अंगावर जसे टाईट कपडे तसे कपडे घालायचे नाही. पांढरे कपडे घालायचे नाही. का चोरी करताना पांढरे कपडे घालायचे नाही. कारण काय. काय अनुभव नाही ना. बरं ठीक आहे. चालू अंधारात पांढरे कपडे दिसतात म्हणून पांढरे कपडे घालून चोरी करायची नाही. चोरीचा दुसरा नियम. चोरी करताना ढिले कपडे घालून चोरी करायची नाही. फिट कपडे घालून चोरी करायची. एक जण धोतर घालूनच चोरीला गेलं. धोतरच कवाडात गुतलं. असा हाणला धरून चोरण. कशाला. चोरी करताना ढिले कपडे घालून चोरी करायची नाही. फिट कपडे घालून चोरी करायची. चोरीचा तिसरा नियम. घर चांगलं एकांतात वस्तीवर पाहायचं मग झापकायचं. घर पाहून ही एकांताची. आणि चोरी ज्यांच्या घरात आपण करतोय त्यांच्या घरात काही असलं पाहिजे. नाही तर आपण चोरी करायची त्यांनाच खायला भाकरड आहे. काय उपयोगाचं आहे. चोरीचे काही नियम आहेत. काय काय घ्यायचं मला चोरीला आणखीन साहित्य. बंदूक वगैरे काही मास्क काही कोयता वगैरे घ्यायचं का म्हणले असं काही नाही घ्यायचं. छोट्या छोट्याले खडे घ्या म्हणले. आणखीन काय घ्यायचं म्हणले गाळलेली माती घ्या. आणखीन काय घ्यायचं देवा. काय नाही म्हणले सराट्याचे काटे घ्या. तुमच्याकडे सराट्याचे काटे आहेत का. काही भागात त्याला गाढव काटा म्हणते. तुमच्याकडे कोणता काटा म्हणते त्याला सांगतो. सराट्याचा काटा म्हणजे असं. सराट्याच्या काट्याचं वैशिष्ट्य कसाही काटा फेका एक आणि त्याची वर राहते असते. आहे का तुमच्याकडे सराट्याचा काटा. कोणता काटा. हा ते वेगळं. त्याला सगळेच काटे असतात. सराट्याच्या काट्याला 3 काटे असतात. तुमच्याकडे आहे का नाही काय मी तुमच्या पायात घुसल्यावर कळण असं नाही मिळालं लागायचं तुम्हाला. एक कसाही काटा फेका एक बाजू त्याची अशी वर राहते कायम. तो एक काटा घ्या. म्हणजे कशाला. आपण समजा अंधारामध्ये रूममध्ये गेलो काही आपल्याला दिसणार नाही. मग छोट्या छोट्याले खडे फेकून आणायचे. जो भरलेला माठ आहे ते धपकन वाजन असं काही समजायचं भरलेलं आहे. आणि जर रिकाम असेल तर टणक आवाज देईल समजायचं रिकाम आहे. खड्याचा उपयोग म्हणजे काट्याचा उपयोग. गवळण मागं लागली काटा घ्यायचा आणि फेकायचा. त्याच्या पायात काटा घुसल तोपर्यंत आपण बाहेर. ते मला देवा ती जर चप्पल घालून आली तर हे जरा संशय करू होतं. म्हणजे गाळलेली माती घ्यायची आणि तिच्या गळ्यात टाकायची. ते मला देवा ती जर चष्मा घालून आली तर देव म्हणले संशय घेऊ नको माझ्यावर. चोरी करायला सुरुवात केली. अनेक चोऱ्या झाल्या. अनेक गाऱ्हाणे यायला सुरुवात झाली. पहिली आली धावोनी याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देऊने. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. अनेक गवळणीचे गाराणे यायला लागले.
पण यशोदा मैया म्हणली बाळ सगुण गुणाचे ताने गे सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे बाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे काय सांगा बाळ दिसतय गोजिरवाने गे बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी सांगता गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. पण एके दिवशी यशोदा मैयानं पाहिलं की भगवान परमात्म्यानं घरीच कोडी केली विनवणी केली कृष्णाला कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळ्या घरी बोबाटा उठला माठ तयाचे फोडू नको रे. अनेक गवळ्यांचे गाराणे ऐकले आणि आता सांगितलं आता इथं तो राहायचं नाही उद्या जाई राणा सवी घेऊन गोधना मग गोधणे गोधणे चारावया जातो शारंग पाणी आणि मग गाईचा सांभाळ केला. आपल्या सुद्धा मंदिरामध्ये सुंदर अशी गोमाता आहे आम्ही दर्शन घेऊन आलो अत्यंत सुंदर भगवान परमात्म्यानं गायींचाही सांभाळ केला आणि गायींचा सांभाळ करत असताना सुंदर असा वेणू वाजवला सर्व गवळणी मोहित झाल्या नको वाजवू श्री हरी मुरली नको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरलीने तानभूत हरली रे नको वाजवू श्री हरी मुरली नको वाजवू श्री हरी मुरली हरी सावडिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावडिया वाजवली वाजवली मुरली आहार सावलिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावलिया कशी वाजवली वाजवली मुरली 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 आहारी सावळ्या कशी वाजवली वाजवली मुरली भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे हे पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पंजी राहिले निचळ भुलाविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे भुलाविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे अनेक वेणू वाजवल्यानंतर अनेक खेळ खेळले कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा खेळ जाऊ डाव नको रडी खेळ डाव जाऊ नको रडी कानोबा
खेळ विटी दांडू खेळ दांडू पोरा खेळ दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ दांडू पोरा खेळ दांडू पोरा त्रिगुण खेळ मांडो पोरा त्रिगुण खेळ मांडो अरे खेळत होता सुर कवडी दादा घोंगडी हरपली खेळत होता सुर कवडी दादा घोंगडी हरपली अरे घोंगडी हरवली माझी घोंगडी हरवली खेळू लागो सुरकवडी माझी घोंगडी हरवली हे हो. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हरवली बजाओ खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हरवली खेळू लागला घोंगडी हरवली घोंगडी हरवली घोंगडी हरवली घोंगडी हरवली वा वा जोरदार टाळे वाजवा एकदा अनेक खेळ खेळले एका गोपाळाने विचारलंय देवा कुठपर्यंत खेळ खेळायचे 11:15 वाजत आलेत कैलास महाराजाला लांब जायचंय ऋषी महाराजांना ताहराबादला जायचंय मलाही संध्याकाळच्या कीर्तनाला जायचंय संजय महाराजाला तिकडे हिंगोलीला जायचंय कुठपर्यंत खेळ खेळायचे खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख नाही काय खेळायाची सुख झाली आता वेळ म्हणती अनाश दोऱ्या सर्वण एकत्रित केलं भगवान परमात्म्यानं तो काला त्यांना दिला तो काल आपल्याला कोणी दिला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान गोपाला सिलाया बाई राजा सिलाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी ज्ञानराजा माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवटी माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पवित्र अशा डावरगाव गावामध्ये आज कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे दिनेश प्रल्हादजी वारे यांच्या सौजन्याच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या प्रेमातून अशोक भाऊ आणि सर्व सप्ताह संयोजक या सर्वांच्या वतीने नामवंत गायनाचार्य आमचे सन्मित्र आमच्या सर्व तरुण कीर्तनकारांचा स्वाभिमान असणारे आमचे कैलास महाराज पवार यांच्या उपस्थितीमध्ये नामवंत गायक आमचे सन्मित्र संगीत अलंकार भजन सम्राट संजय महाराज हजर यांच्या उपस्थितीमध्ये अण्णा असतील आदरणीय भाऊसाहेब महाराज असतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऋषी महाराज यांच्या नाद ब्रह्मानं कीर्तनाला भरलेला रंग अत्यंत गोड साऊंड सर्व्हिस सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कीर्तनाला आलेली शोभा
अत्यंत दर्जेदार वातावरण सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरे विठ्ठल जय जय विठ्ठल. म्हणा पवार बाबा. गेले दुरी होतो ते गाजे वारे डोळे कडे मुखा पाता रोडे गडे वाहते धारा ज्ञानी डोईच्या प्रभरा तुम्ही वारी